नमस्कार मित्रांनो, आपले वैज्ञानिक प्रयोग चालूच आहेत. त्यामध्ये आपण आपला जो सगळा खटाटोप आहे ते सगळा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आहे. आता आपण बऱ्याचशा अंधश्रद्धा त्या ठिकाणी पाळतो आणि काही अंधश्रद्धा अशा आहेत, की ज्या आपण रेग्युलर त्या ठिकाणी त्याचा अप्लायसुद्धा करतो. त्यापैकी एक अंधश्रद्धा अशी आहे, की शगुन पाहणे. आता शगुन सर्वजण घरी पाहतात किंवा तर तुम्हाला माहीत आहे. बघा एक उदाहरण आपण घेऊया. एक प्रयोग छोटासा आहे. माझ्याकडे एक असा तलम कपडा आहे. पहा एक तसा तलम कपडा घेतला जातो याच्यामध्ये आणि एक अशी काठी घेतली जाते. आता बघा, मग अशी तलम कपडा घेऊन ही काठी त्याच्यामध्ये गुंडाळली जाते. बघूया आपण. अशा पद्धतीनं गुंडाळली जाते आणि बघा, जर समजा हा कपडा त्याच्यामधून बाहेर आला, या काठीमधून जर कपडा बाहेर आला, तर असं मानलं जातं की बा त्या ठिकाणी आपल्याला गुढी मिळाली. शगुन किंवा त्याला आपण गुढी म्हणूया, की त्या ठिकाणी गुढी मिळाली आणि आपण ते काम त्या ठिकाणी करू शकतो, असं त्या ठिकाणी मानलं जातं. बघा आता, तर अशा पद्धतीनं तो कपडा सगळा गुंडाळला जातो आणि मग आता हळूहळू त्याला अशा पद्धतीनं त्याला रिव्हर्स डायरेक्शननं फिरवलं जातं, सोडलं जातं. आता बघूया, जर काठी बाहेर आली तर गुढी दिली आहे यस, हो. जर नाही आली तर गुढी दिलेली आहे नाही. बघूया आपण काय होतं ते. बघूया आपण या ठिकाणी. बघा, म्हणजे या ठिकाणी हा कपडा बाहेर आला म्हणजेच गुढी दिली. आता समजा मला गुढी नसेल पाहिजे. आता हे सगळं माझ्याच हातात आहे, हे लक्षात घ्या. मला गुढी नसेल पाहिजे तर मी काय करणार असेल, अशा पद्धतीनं कपडा त्याला गुंडाळणार, अशा पद्धतीने गुंडाळणार आणि या ठिकाणी ठेवणार. मग आरती वगैरे झाल्याच्यानंतर परत तो त्या ठिकाणी उकलला जातो. आता बघा, या ठिकाणी अशा पद्धतीनं मी घेतोय, अशा पद्धतीने घेतोय बघा. आणि या ठिकाणी कपडा मात्र बाहेर आला नाही किंवा काठी बाहेर आली नाही. मग यावेळेस मानलं जातं की नाही, आपल्याला गुढी नाही दिली आहे. आता बघा, गुढी देणं किंवा नाही देणं हे सगळं सर्वस्वी माझ्याच हातात आहे. तर हा एक त्याच्यामध्ये प्रयोग होता. पहा काय होतं, जर समजा मी कपडा घेताना समजा असा घेतला गेला, एक एक पदर त्याचा खाली आणि एक वर असा जर घेतला गेला, तर आणि मी ज्यावेळेस याला गुंडाळतोय त्यावेळेस जर समजा याचा एक पदर समजा हा जर या साईडनं पडला, इकडून या साईडनं जर पडला, तर गुढी दिली आहे यस असं त्याला म्हणता येईल. आणि मग आपल्याला काय करावं लागतं, की अशा पद्धतीनं त्याला फिरवल्याच्या नंतर निश्चितच काठी बाहेर पडेल. म्हणजे त्या ठिकाणी गुढी देणं आणि न देणं हे सगळं माझ्याच हातात आहे किंवा जो त्या ठिकाणी गुंडाळतोय त्याच्याच ते त्या ठिकाणी हातात आहे. त्यानंतर दुसरा एक हे राहतं, दुसरा एक प्रयोग असा आहे, की एक कॉईन त्या देवावरती चिपकवला जातो किंवा देवाच्या एक मूर्ती असते किंवा काय म्हणू आपण त्याला, की त्याच्यावरती चिपकवला जातो. आता त्या मूर्तीला आपल्याला माहीत आहे काय काय लावलेलं असतं. शेंदूर लावलेला असतो, त्यानंतर तूप लावलेलं असतं. शेंदूर तुपाचं मिक्स करून त्याला ते लावलं जातं. आता ज्यावेळेस आपण तो कॉईन त्या ठिकाणी असा घट्ट धरतो, आता जर आपण त्यातली जी एअर आहे, त्या दोन्हीमधला जर एअर डिस्टन्स आहे, ती एअर जर बाहेर काढू शकलो तरच तो कॉईन त्याला चिपकतो. पूर्णपणे एअर जर बाहेर काढू शकलो, एअर जर निघली नाही, कॉईन खाली पडतो. पण आपली अंधश्रद्धा काय असते बघ, जर कॉईन चिपकला तर यस गुढी दिली बा, आणि जर नाही चिपकला तर नाही गुढी दिली. आता तुम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न करा आणि ज्यावेळेस तुम्ही एअर पूर्णपणे काढण्यात त्या ठिकाणी सक्षम व्हाल, त्यावेळेस पूर्णतः त्या ठिकाणी तो कॉईन त्याला चिपकलेला दिसेल. जोपर्यंत त्याच्यामध्ये बाहेरची एअर एंट्री करणार नाही तोपर्यंत तो कॉईन त्याला चिपकलेला दिसतो. तर अशा पद्धतीनं ह्या काही अंधश्रद्धा आहेत, त्या आपण पाळतोय, तर त्या आपण पाळू नये. कारण अंधश्रद्धा जे अंधश्रद्धा त्या ठिकाणी बाळगतात ते आपला विकास करू शकत नाहीत आणि म्हणून अंधश्रद्धेपासून दूर राहावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. गाडगेबाबांनी अज्ञान युगात विज्ञान सांगितलं, परंतु आज काही मंडळी मात्र विज्ञान युगामध्ये अज्ञान सांगतायत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. तर धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.